Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome again friends in our today's session. आजच्या आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधून सारांश लेखन कसे करायचे ते पाहणार आहोत. तेही इंग्रजीच्या बेसलाईन बरोबर आणि सोपी वाक्य आपल्याला दिलेल्या परिच्छेदातून कशी निवडायची त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या सगळ्यांचं आपण निरीक्षण करूयात. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण माझ्या असं लक्षात येते की अनसबस्क्राईबचे युजर्स आहेत ते जवळजवळ 82% आहेत. तर जे आपले सबस्क्राईब्ड युजर्स आहेत ते अत्यंत कमी आहेत. त्यामुळे खरंच जे हे चॅनल उपयोगी आहे म्हणून बघतायत त्यांनी कृपया ते सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ. इंग्रजीतून सारांश लेखन कसे करावे. पुन्हा एकदा अपील करते, काइंडली सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीमध्ये सारांश लेखन जे आहे त्या सारांश लेखनासाठी आपल्याला कुठेही ऑप्शन जे आहेत ते दिलेले नाही आहेत. ऑप्शन दिलेले नाही आहेत म्हणजे काय, तर तुमचा क्वेश्चन 4 जो आहे तो बघा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजशी रिलेटेड असतो. एक मिनिट. तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजशी रिलेटेड असणारा हा जो क्वेश्चन 4 आहे, हा क्वेश्चन 4 आणि त्याच्यावर 10 मार्काचा प्रश्न असतो. पाठ्यपुस्तकाबाहेरच्या उतार्यावर 10 मार्काचे प्रश्न असतात, जे मी क्वेश्चन 2 टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत की पॅरेग्राफ दिला असेल तर त्या पॅरेग्राफवरती, परिच्छेदावरती कशा पद्धतीनं प्रश्न येतात, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात ते आपण पाहिलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा पाठ्यपुस्तकाबाहेरील आलेल्या आपल्या पॅरेग्राफची समरीसुद्धा आपल्याला लिहायची आहे आणि ती समरी जवळजवळ 5 मार्काला आहे. म्हणजे पॅरेग्राफ बेसिकली जेव्हा आपण 10 मार्काचे प्रश्न सोडवणार आहोत तेव्हा काय करायचं आहे आणि त्यानंतर त्याची समरी लिहिताना, पॅरेग्राफवरचे प्रश्न सोडवतानाच समरीची तयारी कशी करायची, या दोनही पद्धतीनं आपण आत्ता या व्हिडिओमध्ये समजावून घेऊयात. बेसिकली बघा बाळांनो, समरी ऑफ द सेम अनसीन पॅसेज म्हणजे जो पॅसेज आपण 10 मार्काला सोडवला आहे त्याचीच समरी तुम्हाला लिहायची आहे. बट व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड समरी रायटिंग. समरी इज द कंडेन्स्ड व्हर्जन or a shortened passage which contains the essential information of the original text, a fairly brief restatement in our own words. म्हणजेच काय मुलांनो, जितका होईतो करता येईल तितके लघुत्तम रूप तुमच्या दिलेल्या परिच्छेदाचे असो किंवा आपण पुढे पाहणार आहोत समरी रायटिंगचे काय काय प्रकार आहेत, त्या थोडक्यात तुमच्या समोर असणाऱ्या आशयाचं लघुरूप करणं, त्याला कमी करणं, मिनिमाइज करणं, छोटं करणं. आणि समजा जर पॅरेग्राफ तुमचा पूर्ण एक पानभर असेल, 1500 शब्दांचा असेल म्हणा, तर अशावेळी आपल्याला काय करता येईल हे आपण पाहूयात. समरी म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं त्यानुसार तुमच्या लक्षात येते, समरी इज द शॉर्टन्ड व्हर्जन ऑफ अ लॉंगर रीडिंग दॅट टेल्स द बेसिक आयडिया ऑफ द रीडिंग. हे वाचन किंवा हा दिलेला परिच्छेद कशाविषयी आहे हे थोडक्यात मांडणं आणि तेही त्या आशयातला कुठल्याही मूळ गाभ्याला धक्का न लावता, याला समरी रायटिंग असे म्हणतात. देन व्हॉट इज द पर्पज ऑफ द समरी रायटिंग? टू शो दॅट यू अंडरस्टँड द मेन आयडिया ऑफ द टेक्स्ट. म्हणजे आपण समरी रायटिंग का करतोय, तर मला दिलेला पॅसेज आणि त्या पॅसेजमधली मुख्य कल्पना, मुख्य विचार, मुख्य मुद्दे जे आहेत ते कळलेले आहेत हे सांगण्यासाठी आपण थोडक्यात जे दिलेल्या मुख्य परिच्छेदाचं लघुलेखन करतो, जे थोडक्यात लेखन करतो, ते तुमच्या समरी रायटिंगचा मूळ हेतू असतं. पुढे बघा, टाईप्स ऑफ समरी. हे का सांगते आहे, कारण बरेचदा आपण जेव्हा सर्चेस करतो किंवा आपण अभ्यास करतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं समरी ही फक्त परिच्छेदाची असते का, तर नाही. समरी ही एखाद्या गोष्टीची असू शकते, समरी ही एखाद्या नॉव्हेलची असते म्हणजेच कथा कादंबरीची असते, मग त्या फिक्शनल नॉन फिक्शनल असू देत, किंवा समरी ही एखाद्या नाटकाची सुद्धा असू शकते. म्हणजे हे सगळे समरीचे प्रकार आहेत. समरी, पॅसेज समरी, समरी ऑफ द स्टोरी, समरी ऑफ द नॉव्हल, फिक्शनल अँड नॉन फिक्शनल, वेअर ॲज अ समरी ऑफ द ड्रामा. याच्यातला आपल्याला कोणता प्रकार आहे ते तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्याला जो प्रकार आहे तो समरी ऑफ द पॅसेज. म्हणजे पॅसेज समरी जी आहे ती आपण आता अभ्यासणार आहोत आणि त्या अनुषंगानंच माझं एक्सप्लेनेशन असणार आहे. बघा, समटाईम्स इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द टेक्स्ट. इथे आपण टेक्स्ट म्हणजे जी टेक्स्ट आहे ती नॉव्हेल, ड्रामा वगैरे नाही, तर टेक्स्ट म्हणजे जो आशय दिलेला आहे तो परिच्छेदाच्या स्वरूपात दिला आहे, हे गृहीत धरलं तर त्या आशयाची समरी लिहिताना तुम्हाला या प्रश्नांची जर उत्तरं मिळाली किंवा उत्तर देता आली तर तुमची समरी पूर्ण होते. बघा, समटाईम्स द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द टेक्स्ट
आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू कोणी लिहिलेलं आहे, वेन कधी लिहिलेलं आहे, वेअर कुठे लिहिलेलं आहे किंवा दिलेल्या परिच्छेदात कोणकोणत्या घटना कुठे कुठे चाललेल्या आहेत, काय घटना आहेत, का त्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. या 6 प्रश्नांमधली काही महत्त्वाचे हायलाईट्स जे पॅसेजमध्ये आलेले आहेत त्या हायलाईट्सची उत्तरं आपल्याला थोडक्यात एकेका वाक्यामध्ये समरीत मांडायची असतात. पुढे पाहूयात. बघा, डायरेक्ट आता समरी रायटिंगची जिस्ट पाहण्यापूर्वी मार्किंग स्कीम ऑफ द समरी रायटिंग. आपल्याला इयत्ता 10वी किंवा 9वीपासून जो समरी रायटिंगचा प्रकार सुरू होतो तो 5 मार्काचा असतो. टायटल अँड द टॉपिक सेंटेन्स फॉर 1 मार्क, वेअर ॲज सेंट्रल आयडिया विथ द कीवर्ड्स 2 मार्क्स. म्हणजे दिलेल्या परिच्छेदातली जी मुख्य थीम आहे, जो आशय आहे, मुख्य आशय, मुख्य मुद्दे, ते 2 मार्काला असतात आणि ते वाक्यांच्या स्वरूपात थोडक्यात छोट्या प्रिसाईज ब्रीफ छोट्या स्वरूपात ती वाक्य तुम्हाला लिहायची असतात. आणि कन्क्लुडिंग सेंटेन्सला 1 मार्क आहे. तर यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज, बघा, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज त्याला 1 मार्क आहे. म्हणजेच तुमचं ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्ट, व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना करणं, याला 1 मार्क सरतेशेवटी संपूर्ण ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी समरी रायटिंगमध्ये दिला जातो. आता पाहूयात, जे कॉम्प्रिहेन्शन तुम्ही करणार आहात ते 10 मार्काचं कॉम्प्रिहेन्शन. म्हणजेच त्या अनसीन पॅसेजवरची प्रश्नोत्तर तुम्ही जेव्हा सोडवत असता तेव्हा आपल्याला पुढे याच 10 मार्काबरोबर पुढचे अधिक 5 समरी रायटिंगचे हे डोक्यात ठेवून कशा पद्धतीनं कॉम्प्रिहेन्शन सोडवायचे, पॅरेग्राफवरचे प्रश्न उत्तरं कसे सोडवायचे ते आपण पाहूयात. रीड द क्वेश्चन फर्स्ट. पहिल्यांदा कायम लक्षात ठेवा मुलांनो, पॅसेज धड्या खालचा असू देत किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरचा असू देत, हमेशा पहिल्यांदा तुम्ही प्रश्न रीड करायचे आहेत. यू हॅव टू रीड द क्वेश्चन्स फर्स्ट, देन डिवाइड द पॅसेज इंटू स्मॉल पार्ट्स. म्हणजे दिलेला परिच्छेद जो आहे तो छोट्या छोट्या उपविभागांमध्ये आपल्याला डिव्हाइड करायचा आहे, विभागायचा आहे. पण पॅरेग्राफ मोठ्या परिच्छेदामध्ये 2 ते 3 छोटे छोटे पॅरेग्राफ दिलेलेच असतात. त्यालाच आपण इथे स्मॉल पार्ट समजून घेऊयात. म्हणजेच कारण त्या उपपरिच्छेदाचं एक महत्त्वाचं, त्या उपपरिच्छेदाचा सार सांगणारं एक वाक्य आपण तयार करणं समरीत अपेक्षित असतं. म्हणून ही जी नोट आहे सेकंड ती अत्यंत महत्त्वाची आहे. रीड द पॅसेज अगेन टू रिलेट इट विथ द क्वेश्चन. म्हणजे ओव्हर रीडिंग पॅसेजचा आपल्याला तिसऱ्यांदा करायचा आहे आणि त्यावेळी प्रश्नांशी तो परिच्छेद जो आहे त्या परिच्छेदातले मुद्दे रिलेट करायचे आहेत, त्यांना जोडायचं आहे. कीप इन माइंड दॅट यू हॅव टू राईट द समरी ऑफ द सेम पॅसेज फॉर 5 मार्क्स. तुम्हाला 5 मार्कासाठी या पॅसेजची समरी म्हणजे सारांश लिहायचा आहे. हे तो पॅरेग्राफ वाचताना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण तो पॅरेग्राफ वाचत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांना अगदी पेन्सिलनं खरं तर अलाउड नसतं, पण तुम्हाला तिथे कुठे ना कुठेतरी मार्किंग नोट अगदी पॉईंटनी म्हणा, म्हणजे गोल बिंदू करून म्हणा किंवा फेंट लाईन ओढून ती करून ठेवावीच लागते. तेव्हा समरी लेखन म्हणजे समरी रायटिंगच्या वेळी तुम्हाला सोयीचं होतं. बघा, अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. As if I have already explained, you have to underline the important points of the passage. Now go through and complete it. आणि मग तुम्ही परिच्छेदाचे प्रश्न उत्तरं पूर्ण करायचे आहेत. त्याच्या संबंधित जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी क्वेश्चन 2AB रिलेटेड असणारा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती पाहून घ्या. आणि मग आता आपण एक्झॅक्ट समरी रायटिंग म्हणजे काय आहे ते पाहूयात. पहा, समरी रायटिंगमध्ये दिलेल्या परिच्छेदातले कीवर्ड्स ही सगळ्यात महत्त्वाची की लाईन असते. कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे मुख्य शब्द जे तुमच्या पॅसेजचा आत्मा आहेत किंवा ज्याच्यातून हा पॅसेज कशाबद्दल आहे ते सांगितलं जातं आहे. पाहूयात. हे लक्षात आल्यानंतर तुम्ही आता लक्षात ठेवायचं, कीप इन माइंड्स बिफोर रायटिंग समरी. समरी लिहिण्यापूर्वी लक्षात घ्या, कीवर्ड्स आपण ऑलरेडी कॉम्प्रिहेन्शन सोडवताना अंडरलाईन केलेले आहेत, नसतील केले तर करून घ्या. मग त्या कीवर्ड्सशी रिलेटेड असणारं तुमचं टायटल असणार आहे. त्या कीवर्ड्समधूनच तुमचं टायटल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आणि त्यानंतर या कीवर्ड्सचा आणि टायटलचा युसेज करून तुम्ही टॉपिक सेंटेन्स तुम्ही लिहिणार आहात. टॉपिक सेंटेन्स म्हणजेच काय तर संपूर्ण समरी, संपूर्ण पॅसेज कशाविषयी आहे ते तुम्ही इथे एका वाक्यामध्ये लिहायचं आहे. टॉपिक सेंटेन्स आणि टायटलला 1 मार्क आहे मार्किंग स्कीममध्ये, ते आपण पाहिलेलं आहे. देन बघा, मेन आयडिया. मग जे उर्वरित पॅसेज आहेत शिवाय पहिल्या पॅसेजमधली सगळं, व्हॉट इज द पॅसेज ऑल अबाउट, दिलेला परिच्छेद नक्की कशाविषयी आहे हे पुन्हा खालच्या मेन आयडियामध्ये 3 ते 4 ओळीत प्रत्येक उपपरिच्छेदानुसार तुम्ही 4 ओळी क्रिएट करणार आहात. कीवर्ड्सचं महत्त्व मी सांगितलेलं आहे. आणि मग या 4ही गोष्टींना म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, टायटल, टॉपिक सेंटेन्स आणि कीवर्ड्सचा युसेज करून त्यांना एकत्र त्या वाक्यांना स्वतःच्या शब्दात जोडत तुम्ही तुमची समरी जी आहे ती पूर्ण करणार आहात.
आणि ती समरी म्हणजेच काय, तर तुमची जीस्ट, संपूर्ण पॅसेजचा थोडक्यात घेतलेला आढावा. Concluding sentence, last but not the least, you have to write the concluding sentence because for that you will get 1 mark. संपूर्ण समरीतून नक्की काय अभिप्रेत आहे, काय सांगितलेलं आहे, हे तुम्हाला थोडक्या शब्दात संपूर्ण परिच्छेदाचा महत्त्व काय आहे ते शेवटच्या वाक्यात तुम्हाला सांगता यायला हवं. पुढे पाहूयात. बघा, जे मी एक्सप्लेन केलं तेच इथे मी लिहून दिलेलं आहे. वेन यू समराइज द नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, suggest title to the summary, express the gist of the passage in your own words by using the points underline. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये पण अधोरेखित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उपयोग करून समरीचा गाभा जो आहे तो तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी कीवर्ड्सचा आणि परिच्छेदामध्ये असणाऱ्या उदाहरणांचा, एक्झाम्पल्सचा उपयोग तुम्ही योग्य ठिकाणी करणार आहात. यूज ॲप्रोप्रिएट वोकॅब्युलरी, ग्रामर अँड लँग्वेज. योग्य अशी शब्दसंग्रह, व्याकरण आणि भाषेचा एकत्रित मेळ घालून तुम्ही तुमची समरी पूर्ण करणार आहात. रायटिंग प्रेझेंटेशनची स्टाईल आहे ती एकदा समजून घ्या बाळांनो. समरी रायटिंग हे समजा तुमच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचं पेज आहे असं आपण गृहीत धरलं, किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेचं पेज आहे असं आपण गृहीत धरलं, तर क्वेश्चन 4B समरी रायटिंग हा प्रश्नप्रकार लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडून तुम्ही इथे डबल अंडरलाईन जी केलेली आहे इथे टायटल लिहायचं आहे. टायटल लिहून झाल्यानंतर यू हॅव टू स्किप द 1 लाईन. तुम्ही एक ओळ सोडायची आहे आणि त्यानंतर तुमचं जे येणार आहे ते असणार आहे टॉपिक सेंटेन्स. टॉपिक सेंटेन्सला लागूनच परिच्छेद न बदलता मेन बॉडी ऑफ द समरी म्हणजे मुख्य आशयाचे एकत्रित मुख्य वाक्य लिहून झाले की त्याच्यानंतर संपूर्ण पॅसेजची मेन आयडिया तुम्हाला 3 ते 4 ओळीत लिहिणं अपेक्षित आहे. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्झाम्पल्स आणि ती जीस्ट एकत्रित कव्हर केलेली, त्याचबरोबर कीवर्ड्सचा उपयोग करून तुम्ही समरी लिहिणार आहात. आणि शेवटी कन्क्लुजन म्हणजे हा संपूर्ण पॅसेज कशाविषयी होता, हा परिच्छेद कशाविषयी होता, ते एका समारोपाच्या वाक्यात तुम्ही मांडायचं आहे. चला पुढे पाहूयात. डूज. मग समरी रायटिंग करताना आता पुन्हा एकदा पाहून घेऊयात ग्रामॅटिकली आणि लँग्वेज आणि वोकॅबच्या दृष्टीनं काय काय आपण केलं पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल, सी, कीप युअर रायटिंग इन प्रेझेंट टेन्स. तुमचं जे लिखाण आहे ते तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. हा समरी लेखनाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. सेकंडली, कीप युअर समरी शॉर्ट, 6 to 8 sentences, ॲज इफ वी आर टॉकिंग अबाउट द पॅसेज. आपण परिच्छेद लेखन आणि त्या परिच्छेदाच्या समरीविषयी बोलत असल्यामुळे दिलेला परिच्छेद ज्या लांबीचा आहे, जितक्या एकूण वाक्यांचा आहे, त्याचा 1/3 किंवा 1/4 फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमची समरी तयार करायची आहे. ती अत्यंत प्रिसाईज, कंडेन्स्ड, शॉर्टन व्हर्जन असलं पाहिजे. तुमच्या संपूर्ण परिच्छेदाचं अत्यंत छोटे लघुरूप म्हणजेच दिलेल्या एकूण वाक्यांच्या 1/3 लेखन तुमचं असलं पाहिजे. राईट विथ द मेन आयडिया इन द टॉपिक सेंटेन्स. तुम्ही याच्यामध्ये टॉपिक सेंटेन्समध्ये संपूर्ण परिच्छेद कशाविषयी आहे हे थोडक्यात एका वाक्यात सांगणं अपेक्षित आहे. त्यालाच मेन आयडिया असं म्हटलं आहे. यूज बोथ युअर वर्ड्स अँड द कीवर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. दिलेल्या परिच्छेदातले महत्त्वाचे मुद्दे आणि तुमचे स्वतःचे शब्द यांचा एकत्रित मेळ घालून समरी लिहिली गेली पाहिजे. पुन्हा एकदा आपण प्रॉपर बोर्डाची उत्तरपत्रिका जर आपण पाहिली तर कोणत्या पद्धतीनं आणि कुठपर्यंत त्या पानावर आपलं लेखन जाईल हे पाहून घेऊयात. कारण मुलं बरेचदा विचारतात, बाई अर्ध पान लिहू का, 1 पान लिहू, मग माझी समरी झाली. ती समरी असली पाहिजे, तो सारांश लेखनाचा प्रकार असला पाहिजे. दिलेल्या पानाचे हाफ पेजच तुमचे रायटिंग असणं गरजेचं आहे. 6 to 8 लाईन्स. संपूर्ण पेजभर जर तुम्ही लिहिली तर ती समरी झाली नाही. सारांश थोडक्यात लिहिणं, थोडक्यात मांडणं, अगदी कमी वाक्यांमध्ये मांडणं, याला सारांश लेखन म्हणतात मुलांना. हे लक्षात घ्या. म्हणून मी स्ट्रिक्टली सांगते, परिच्छेदाचे सारांश लेखन करताना जास्तीत जास्त 8 वाक्य, त्याच्या पुढे जायचं नाही. त्या 8 वाक्यांमधलं तुमचे टायटलवर येणार आहे ते वाक्यांमध्ये येत नाही, पण पहिलं टॉपिक सेंटेन्स आणि लास्टचं कन्क्लुडिंग सेंटेन्स सोडता मधली जी वाक्य आहेत ती 4 ते 5च असली पाहिजेत. आणि त्या 4 ते 5 वाक्यांमध्ये तुमचे कीवर्ड्स आणि मुद्दे कव्हर झाले पाहिजेत. काय करू नये, समरी लिहिताना काय करायचं नाही हेही आपण थोडक्यात पाहूयात. बघा,
डोंट राईट पर्सनल ओपिनियन ऑर हाऊ अँड व्हॉट यू फील अबाउट द टॉपिक. कधीही समरी लिहिताना तुम्हाला काय वाटलं, माझ्या मते असे असावे, माझ्या मते तसे असावे, माझ्या मते. आता पुढचा आपण एक परिच्छेद पाहणार आहोत, शिक्षणाचे महत्त्व. मग त्या शिक्षणाच्या महत्त्वामध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत ठराविक प्रोफेशन्सची. मग ते त्यातलं कोणता व्यवसाय जास्त महत्त्वाचा आहे, माझ्या मते हाच व्यवसाय महत्त्वाचा आहे, हे आपल्याला मांडायचं नाही. तर समरीत काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे तेच तुम्ही तिथे लिहायचं आहे. स्वतःचं कुठलंही मत स्वतःच्या वाक्यात व्यक्त करायचं नाही. तुमचे ओन वर्ड्स हवेत, पण त्या पॅसेजशी रिलेटेड असणाऱ्या मुद्द्यांचं लेखन करताना. बघा, अवॉइड एक्झॅक्ट रिपिटेशन ऑफ द सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. परिच्छेदातली जशीच्या तशी वाक्य लिहिण्याचं प्रमाण बरंच असतं. तशीच्या तशी वाक्य लिहायची नाहीत. मुख्य मुद्दे आपण अंडरलाईन केलेले आहेत, त्यांचा तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये सोप्या इंग्रजीच्या साध्या सरळ सिम्पल सेंटेन्स साध्या वाक्यात तुम्ही लिखाण करायचं आहे. जशीच्या तशी समरी उतरवायची नाही, मार्क दिले जात नाहीत, अर्धा एकच मार्क मिळतो. डिरेक्ट कोटेशन मस्ट बी अवॉइडेड. परिच्छेदामध्ये दिलेली जी डिरेक्ट कोटेशन्स आहेत, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जी आलेली महत्त्वाची वाक्य आहेत ती जशीच्या तशी अजिबात घ्यायची नाही. वाक्यात दिलेलं असतं, समजा एखाद्या महत्त्वाच्या नेत्याविषयी पॅसेज असेल किंवा एखाद्या शास्त्रीय माहितीविषयी पॅसेज असेल तर स्लोगन्स वापरलेले असतात, घोषणा वापरलेल्या असतात किंवा एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशन देणारे काही टॅगलाईन्स वापरलेले असतात. त्या जशाच्या तशा वापरायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ते कोटेशन्स आहेत, ते तुमचे नाहीत. TRT महाराष्ट्राचा जो 10वीचा ब्रिज कोर्स त्यांनी येऊ घातला होता, त्याच्यातले हे जे 3 पॉईंट्स आहेत ते 3 पॉईंट्सही मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण याच ब्रिज कोर्समधली समरी मी इथे समोर मांडली आहे. आणि त्यांनी त्या दिलेल्या परिच्छेदाची समरी जी आहे ती उत्तरामध्ये दिली होती, त्याचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. पण जर ते दिलेलं आहे तर ते मी का सांगते, मी त्यांनी दिलेली गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये सांगत नाही आहे, तर मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले ते मुद्दे त्या एक्झॅक्ट सारांश लेखन करताना, समरी रायटिंग करताना कसे वापरलेत तो सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तो फोकस आपण करणार आहोत. बघा, त्यांनी तेच सांगितलं आहे, मेन पॉईंट्स जे आहेत ते बघा. गरज असेल तिथे मातृभाषेचा आधार घेत मुळात पॅसेज समजावून घ्या. रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट, अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग. पूर्णतः काय सांगितलेलं आहे, सगळ्या पॅसेजमधनं काय सांगायचं आहे याची साधारण 3 ते 4 वाक्य तुम्ही अगदी मनातल्या मनात तुमच्या मातृभाषेत ठरवून आठवून घेतलीत तरी चालेल. आणि मग त्याचं मियर ट्रान्सलेशन करण्याचाही बऱ्याच मुलांचा साधारण अंदाज असतो. बट देअर शुड बी अ प्रॉपर ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्ट, म्हणजे व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना तुम्ही करायची. जर मातृभाषेतून तुम्ही विचार करत असाल तर इंग्रजीतल्या व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचनेचा आधार आपण घ्यायचा आहे. अँड रीराईट द समरी इन युअर वर्ड्स बाय लिंकिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स. तेच जे मी सांगितलं, महत्त्वाच्या मुद्द्यांना तुमच्या भाषेत तुम्ही लिहायचं आहे. दिलेले महत्त्वाचे मुद्दे न वगळता त्यांना एकत्रित त्याचा मेळ घालत, सहसंबंध दर्शवत. बघा, हा जो पॅसेज आहे बाळांनो, या पॅसेजमध्ये काही महत्त्वाच्या शब्दांना मी अंडरलाईन केलेली आहे. अंडरलाईन का केलेली आहे तर ते पॉईंट्स मी हायलाईट केलेले आहेत. पूर्ण वाचून दाखवून आपला मोठा लॉंगर व्हिडिओ करणार नाही आहे, पण मी तुम्हाला साधारण आयडिया देते. हा जो पॅसेज आहे ते शिक्षणाचं महत्त्व, एज्युकेशन हे तुम्हाला लगेच कळालेलं आहे. पण इथे बघा, तुम्ही आता शब्द मी तुम्हाला दाखवते, एज्युकेशन, शिक्षण याच्याशी संबंधित पॅसेज आहे हे तुम्हाला लगेच कळलं. आणि लगेचच दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला तुमचा दुसरा महत्त्वाचा कीवर्ड मिळतोय, तो म्हणजे पर्पज. दिसलाय? म्हणजेच शिक्षण आणि हेतू याच्यावरून तुम्ही तुमचे टायटल फ्रेम करू शकता बाळांनो. पर्पज ऑफ द एज्युकेशन किंवा इम्पॉर्टन्स ऑफ द एज्युकेशन नाहीच आपल्याला लगेच तिथनं कळलं, पण शक्यतो टायटल जे आहे ते पॅरेग्राफमधल्या महत्त्वाच्या कीवर्ड्सचा युसेज करून तयार केलेलं असावं. म्हणजेच बघा, आता इथे या संपूर्ण पॅरेग्राफमध्ये कोणतं शिक्षण मुलांना जगण्यासाठी समर्थ करेल असं म्हटलेलं आहे. मग लगेच दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा बाळांनो. या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये साधारणतः आधुनिक देशांमध्ये फ्री एज्युकेशन देण्याचा प्रघात आहे, पण त्याच्यामुळे काय होतं तर मुलांना मेहनत करण्याची सवय राहत नाही. पद्धतीचे 4 ते 5 ओळी दिलेल्या आहेत. पदव्यांना जास्त महत्त्व देतात असंही सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढे त्यांनी दिलेलं आहे की समजा शिक्षकाचा जॉब म्हणजे प्रोफेसरचा जॉब आणि फार्मरचा जॉब असेल तर याच्यामधला कुठला जॉब तुम्हाला महत्त्वाचा वाटेल. तर प्रत्येकाचं मत वेगळं असेल, पण जर फार्मर नसतील तर तुमचं जगणं अवघड होईल. मग तुम्ही ठरवा बरं काय करायचं. म्हणजे इथे त्यांनी प्रश्न क्रिएट केलेला आहे की अन्न, वस्त्र, निवारा यापैकी महत्त्वाच्या गरजा भागवणारे जे जॉब्स आहेत तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. तर प्रेस्टिजियस जॉब जे आहेत, जे प्रतिष्ठित नोकऱ्या, प्रतिष्ठित व्यवसाय आहेत, तेच फक्त महत्त्वाचे नाहीत. इथे तुम्हाला तुमच्या या परिच्छेदाचा जी वेवलेंथ आहे ती कळते, त्याची जी लिनियरिटी आहे ती कळते की सगळ्या जॉब्सला सारखं महत्त्व देणं गरजेचं
आहे. आणि पुढे बघा, इनफॅक्ट आता इथे समारोपाचं वाक्य तुम्हाला शेवटी मिळणार आहे की कोणत्याही व्यापाराला, व्यवसायाला, नोकरीला तुम्ही कमी लेखू शकत नाही. जे ते आपापल्या जागी योग्य आहे आणि तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या मेंदूच्या क्षमतेनुसार तुम्ही काम स्वीकारावं. तुमच्या कॅपॅबिलिटीज, ॲबिलिटीजनुसार तुम्ही काम स्वीकारावं, कारण सगळेच व्यवसाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे ह्या परिच्छेदाचा हा साधारण संपूर्ण जो आढावा आहे तो मी थोडक्यात तुम्हाला मराठीत दिला. आणि मग आता इंग्रजीत त्याचं लेखन आणि मी सांगितलेले सारांश लेखनाचे मुद्दे इथे कसे कव्हर झालेले आहेत किंवा त्यांनी दिलेली समरी किती आयडियल होती ते समजावून सांगते. आणि त्याच्यात दिसते बघा, मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला टॉपिक आणि टायटल दोन्ही मिळून जात आहेत. पर्पज ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा हेतू. द पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू मेक चिल्ड्रन फिट फॉर द लाईफ. संपूर्ण पहिला परिच्छेद जो आहे बाळांनो, तो साधारण 4 ओळींचा होता. त्या 4ही ओळींमधनं त्यांनी तुम्हाला टायटलही दिलं आणि त्याचबरोबर त्या टायटलचाच उपयोग करून तुमचं टॉपिक सेंटेन्स फ्रेम केलेलं आहे, मुख्य वाक्य फ्रेम केलेलं आहे. आणि त्याच्यात पहिल्या परिच्छेदातला महत्त्वाचा कीवर्ड फिट फॉर द लाईफ हा आलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. लगेच त्यांनी दुसऱ्या परिच्छेदामधलं जे आधुनिक देशांमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण आहे, लगेच पहिला परिच्छेद 4-5 ओळींचा होता, सोडून दिल्या उरलेल्या ओळी, महत्त्वाचं वाक्य तयार केलं. लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडर्न कंट्रीजमध्ये काय समजलं जातं, चुकीची अभिकल्पना आपण मनात तयार करतो की पदव्या असणं म्हणजे किती प्रतिष्ठेचं आहे. हे आधुनिक राष्ट्रांमध्ये शिक्षणाच्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या तोट्यांबद्दल एक वाक्य येतं. याच्यात तिसरा परिच्छेद आणि त्याच्यातलं तुमचं फार्मर आणि प्रोफेसरचं जे मी एक्झाम्पल दिलेलं होतं शेतकऱ्याचं आणि प्रोफेसरचं, की कुठलाही जॉब कमी महत्त्वाचा नाही, कशालाही कमी लेखू नका, दोनही जॉब तितकेच महत्त्वाचे आहेत हे त्यांनी सांगितले. पण मुलांनो, इथे एक पॉईंट मला मिसिंग वाटतो, तो म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलचा पूर्ण वाक्यात उपयोग नाही, पण फार्मर आणि प्रोफेसरचा उल्लेख कुठे ना कुठेतरी तुमच्या समरीत आला पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या परीक्षकांना कळतं की तुम्ही पॅसेज अगदी थरली वाचलेला आहे आणि एक्झाम्पलचा थोडक्यात इथे उल्लेख केलेला आहे, पूर्ण वाक्य मी म्हणत नाही. त्याच्यानंतर बघा, शेवटच्या परिच्छेदामध्ये सगळे जॉब्स तुमच्या जगण्यासाठी गरजेचे आहे हे कन्क्लुडिंग सेंटेन्स त्यांनी ॲड केलेलं आहे. बघा, टॉपिक अँड टायटल अँड टॉपिक सेंटेन्स झालं. त्यानंतर थीम विथ द कीवर्ड्स, फ्री एज्युकेशन, अनएम्प्लॉयमेंट, परत ऑल जॉब्स आर नेसेसरी. त्याच्यानंतर बघा, शेवटी मेन आयडिया जी आहे ती तुम्हाला त्यांनी इथे दिलेली आहे की मॅन्युअल वर्क ही इंटेलेक्च्युअल वर्क बरोबर तितकंच महत्त्वाचं आहे. इंटेलेक्च्युअल वर्क, मॅन्युअल वर्क हे शब्द कुठेही या परिच्छेदामध्ये आलेले नव्हते, ते तुम्ही स्वतः वापरलेले आहेत, पण परिच्छेदाशी संबंधित आहेत. इंटेलेक्च्युअल वर्कसाठी त्यांनी प्रोफेसरचं एक्झाम्पल दिलेलं होतं, मॅन्युअल वर्कसाठी त्यांनी फार्मरचं एक्झाम्पल दिलेलं होतं. इथे तुम्ही स्वतःच्या शब्दांचा वापर कसा करावा हे तुम्हाला इथे लगेच दिसतंय. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कन्क्लुडिंग सेंटेन्स, ऑल जॉब्स आर नेसेसरी फॉर द सोसायटी. या पद्धतीनं तुमचं सारांश लेखन असणं गरजेचं आहे. 24 मिनिटांचा साधारण व्हिडिओ होत आलेला आहे, त्यामुळे पुढचं जे कन्व्हर्सेशन आहे त्याचीही समरी पुढे ब्रिज कोर्समध्ये दिलेली होती, पण मी ते जाणून बुजून इथे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं. कारण लक्षात घ्या, जी बोलणाऱ्या व्यक्तीची, एकमेकांशी संभाषण करणाऱ्या 2 व्यक्तींचा उल्लेख इथे करायचा आहे, पण तो परिच्छेदाच्या स्वरूपात करायचा आहे. आणि थोडक्यात उतार्यामध्ये, परिच्छेदामध्ये तुम्ही समरी रायटिंग करणार आहात, मग ते कन्व्हर्सेशनचं, संभाषणाचं असलं तरी. हालाकी बोर्डामध्ये वगैरे अशा पद्धतीचे समरी रायटिंग अजून दिले गेले नाहीत, पण कल्पना असू द्यावी. आता पुन्हा आपण आपले 4 समरीचे जे पॉईंट मी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला ते पाहूयात. बघा, टायटल आणि टॉपिक सेंटेन्स कव्हर झालेला आहे. पॅसेजेस अबाउट लॉरा अँड क्रिस्टी अँड सारा अँड अबाउट देअर वीकेंड प्लॅन्स अँड डिरेक्ट टायटल दे हॅव गिवन वीकेंड प्लॅन्स. ते जे 3 जण आहेत ते शनिवार रविवारच्या सुट्टीच्या वेळी विकेंडला काय करायचं हे ठरवत असतात. आणि मग थोडक्यात त्यांनी काय काय ठरवलं, अत्यंत सोपा पॅसेज होता. आणि बघा, ते त्यांनी सांगितलेलं आहे की आपण मूवीला जायचं का कुठे एकत्र फिरायचं, मग 3 जणं कशा पद्धतीनं एकत्र एन्जॉय करणार आहे, 2च वाक्यात त्यांनी पूर्ण करून टाकलेलं आहे. शेवटचं जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे, क्लोजिंग. धस 3 फ्रेंड्स प्लांट देअर वीकेंड. अशा पद्धतीनं 3 मित्रांनी त्यांचा वीकेंड जो आहे तो ठरविलेला आहे, प्लॅनिंग केलं आहे, हे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं बघा, पॅरेग्राफ केवढा मोठा होता, जवळजवळ 1.5 पेज कन्व्हर्सेशन होतं, 1.5 पानाचं संभाषण होतं, ते अक्षरशः 6 ते 8 ओळींमध्येच त्यांनी संपवलेलं आहे. या पद्धतीनं समरी लिहिलीत तर नक्कीच तुम्हाला 5 पैकी 4 मार्क मिळतील. सराव करा, समजावून घ्या आणि
मी सांगितलेल्या क्रमानं जर गेलात तर मार्किंग स्कीम ठरवलेल्या मार्कांच्या गुणविभाजनानुसार तुम्हाला निश्चित मार्क मिळतील. ती गोष्ट सांगते, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड 10वीचा जो तुमचा धडा आहे किंवा ज्या इयत्तेत तुम्ही आहात त्या इयत्तेतला तुम्हाला आवडलेला धडा, त्याची समरी थोडक्यात लिहून पहा. ती समरी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांची असते, लेखन कौशल्यांची असते, त्यामुळे त्यातल्या कुठल्या जॉनराचं लेखन आपण समरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ही 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जे गरजेचं आहे त्या पद्धतीनं परिच्छेदाचं समरी लेखन, सारांश लेखन जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. जास्तीत जास्त मराठीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण गेल्या 3-4 दिवसामध्ये मुलांनी सांगितलं मॅम पॉईंट्स इंग्रजीत सांगा, जे लिहिणं गरजेचं आहे ते सांगा, पण स्पष्टीकरण मराठीत द्या. त्यामुळे थरली मराठीमधनं हा व्हिडिओ झालेला आहे. इथे थांबूयात. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते बघा. मस्ट रीरीड युअर समरी. समरी लिहून झाले की पुन्हा एकदा तिचं पुन्हा वाचन, पुन्हा वाचा ती समरी. का वाचा? टू मेक शुअर दॅट यू हॅव नॉट लॉस्ट ओव्हरऑल पॉईंट्स ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन. दिलेल्या मुख्य खऱ्या जी जशी आहे तशा माहितीतले महत्त्वाचे मुद्दे कुठेही वगळले गेले नाहीत ना, ते पाहण्यासाठी समरीचे, लिहिलेल्या सारांशाचे पुनर्वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया तिथे. नक्की पेपर छान लिहा आणि तुम्हाला माझा प्रयत्न आवडत असेल तर चॅनल लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांनी त्यांच्या इतर मित्रांना, मैत्रिणींना सजेस्ट करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.